नमस्कार सगळ्यांना. आपण आता आलेलो आहे बघा हंपीमध्ये. आणि हंपीची बघा प्राचीन मंदिरं ते बघू शकता तुम्ही. प्रवेशद्वार आणि बघा इथून सगळा परिसर दिसतो इथून. हंपी म्हणजे मंदिराचा समूह आहे. इथं 100हून अधिक मंदिरांचा इथं समूह आहे. आणि ही प्राचीन मंदिरं 13व्या शतकामध्ये कोरलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता. आणि हा सगळा परिसर हंपीचा. हे विरूपाक्ष मंदिर. या मंदिराचा इतिहास पण प्राचीन आहे. पंढरपूरचा विठोबा याच मंदिरामध्ये लपवून ठेवला होता अशी गोष्ट सांगण्यात येते. बघू शकता तुम्ही. आणि हे विशाल दगड, महाकाय दगड आणि हंपीचं विशाल रूप. अजून वरती जाऊया थोडा. ते माकडे भरपूर आहे. हे माकडे भरपूर असल्यामुळे भीती वाटू राहिली. बघा हे प्राचीन मंदिर. दम लागला सरता अर्धा. थोड्याच टायमापूर्वी इथं पाऊस झालेला होता. इथे नाही म्हणजे हॉस्पिटलला पाऊस झाल्यामुळे गरमी वाढलेली आहे. उष्ण संध्याकाळचा टाईम आहे. आणि हे बघा हंपी, कर्नाटक राज्यातील हंपी बघू शकता आपण. आता वरती चाललेलो आहे. थोड्या टायमाने सनसेट पण होणार आहे. सनसेट बघूया आपण थोड्या टायमाने. बापरे. आणि हे बघा ढगाचा पण गरजडा धोरायला आहे. पावसाची शक्यता आहे. केव्हाही पाऊस कोसळू शकतो. बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही किती सुंदर दृश्य आहे. कर्नाटक राज्यातील हंपी. हंपी येथे आपण आहोत. दम लागला मला चढताना. इकडनं जाऊया आता. इथून जाऊया. हे बघा दगड कसे रचून ठेवलेले आहे. बघू शकता तुम्ही आता इथून. सुंदर दृश्य. आता आपण फार उंचीवर आलेलो आहे. आणि हे बघा इकडं माकडं बसलेली आहे. लागला मला. दगडावरती बघा किती माकडं बसलेली आहे संध्याकाळ झाल्यामुळं. आणि सुंदर दृश्य हंपी येथील. हंपीचा इतिहास प्राचीन आहे. विजयनगर राज्याची राजधानी होती हंपी. आणि वर्ल्ड हेरिटेज युनेस्कोने यादीमध्ये केलेलं आहे. वरती आले बघा कसं हवा लागू राहिली. आता छान वाटते. यायला जरा उशीर झाला आपल्याला. जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं करू आपण आता या भागामध्ये. मग नंतर आपण पुढच्या भागात बघूया.
सकाळी बघूया. थोडेसे पाणी साचलेलं आहे. तिकडे कोणी नाही आहे. माकडं पण आहे इथं भरपूर. सनसेट वाढू शक्यतो दिसणार नाही आज, पावसाचं वातावरण असल्यामुळं. पाऊस झालेला आहे रस्त्याने येताना. जेव्हा आपण स्टेशनला आलो तेव्हा पाऊस झालेला होता. बघू शकता तुम्ही, थोडाफार सनसेट दिसेल आपल्याला, जास्त काही दिसणार नाही. थोडं पुढे जाऊया. इकडे थोडं पुढे कवर करू अजून.